जर तुमची पार्टनर हे 8 शब्द वारंवार बोलत असेल, तर तुमचं नातं 99% संपलेलं असू शकतं. मी आज अशा 8 डेंजरस सायकोलॉजिकल वाक्यांचा खुलासा करणार आहे, जे ऐकल्यावर समजून जा की आता मागे वळून बघण्यात अर्थ नाही. विशेषतः चौथं वाक्य, जे तुमच्या काळजाचे तुकडे करू शकतं. चला सुरू करूया नात्यांच्या या सगळ्यात मोठ्या रियालिटी स्टेटला. मित्रांनो, प्रेम करणं सोपं असतं, पण प्रेम टिकवणं त्याहून कठीण. पण सगळ्यात भयानक गोष्ट कोणती माहितीये? जेव्हा समोरच्या व्यक्तीचं प्रेम संपतं आणि तुम्हाला ते शेवटपर्यंत कळतच नाही. तुम्ही फक्त तिच्या मागे धावत राहता, पण ती मनातल्या मनात कधीच तुम्हाला सोडून गेलेली असते. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, जो कदाचित तुम्हाला रडवेल, पण तुम्हाला सत्याचा आरसा दाखवेल. सायकोलॉजीनुसार जेव्हा एखादी स्त्री नात्यातून बाहेर पडते, तेव्हा ती एका रात्रीत बदलत नाही. तिचे शब्द बदलतात, तिची बोलण्याची पद्धत बदलते. आज मी तुम्हाला त्या 8 वाक्यांबद्दल सांगणार आहे, जी जर तुमच्या नात्यात वारंवार येत असतील, तर समजा द एंड जवळ आला आहे. जेव्हा भावनांचा ओघ आटतो, नातं हे एका झाडासारखं असतं. जोपर्यंत तुम्ही त्याला विश्वासाचं पाणी देता, तोपर्यंत ते फुलतं. पण एकदा का मनातली इंटिमेसी संपली, की फक्त कोरडे शब्द उरतात. स्त्री ही स्वभावाने खूप भावनिक असते. ती शेवटपर्यंत नातं वाचवण्याचा प्रयत्न करते, पण जेव्हा ती हार मानते, तेव्हा तिची भाषा पूर्णपणे बदलते. ती आता तुमच्याशी भांडत नाही, ती तुमच्यावर ओरडत नाही. ती फक्त अशा काही गोष्टी बोलते, ज्याने तुम्हाला शांतपणे दूर लोटलं जातं. पहिलं वाक्य, तुला जे वाटतं ते कर, मला आता फरक पडत नाही. सायकोलॉजीमध्ये याला इनडिफरन्स म्हणतात. जेव्हा नातं चांगलं असतं, तेव्हा ती म्हणेल, तू तिथे का गेलास, तू त्या मुलीशी का बोललास. हे भांडण प्रेमातून येतं. तिला फरक पडतो, म्हणून ती भांडते. पण ज्या दिवशी ती म्हणते तुला जे वाटतं ते कर, त्या दिवशी समजा तिने तुमच्याशी असलेला भावनिक संबंध तोडला आहे. तिला आता तुम्ही काय करताय, कोणाला भेटताय किंवा रात्री कितीला घरी येताय याच्याशी काहीच देणं घेणं नसतं. हे वाक्य म्हणजे एक इनविजिबिलिटी क्लॉक आहे. तिने तुम्हाला तिच्या आयुष्यातून अदृश्य केलं आहे. तुम्ही समोर असूनही तिच्यासाठी नसल्यासारखे आहात. दुसरं वाक्य, मला तुला काहीही सांगण्याची किंवा स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. विश्वास हा नात्याचा कणा असतो. सुरुवातीला ती कदाचित ऑफिसमध्ये काय झालं, कोणाचं भांडण झालं, हे सगळं तुम्हाला अर्धा तास फोनवर सांगत असेल. पण आता जर तुम्ही विचारलं आजचा दिवस कसा होता आणि तिचं उत्तर आलं मला सांगायची गरज वाटत नाही, तर ही धोक्याची घंटा आहे. जेव्हा एखादी स्त्री तिचे विचार आणि तिचे अनुभव तुमच्यासोबत शेअर करणं बंद करते, तेव्हा समजा तिने तिच्या आयुष्यात तुमची जागा एका अनोळखी व्यक्तीसारखी केली आहे. तिला आता तुमच्या प्रतिसादाची गरज वाटत नाही. तिला वाटतं की तुम्हाला सांगून वेळ वाया घालवण्यापेक्षा गप्प राहिलेलं बरं. इथेच पुरुष सगळ्यात मोठी चूक करतात. जेव्हा त्यांना हे बदल जाणवतात, तेव्हा ते डिस्परेट होतात. ते जास्त फोन करतात, जास्त मेसेज करतात, तिला खुश करण्यासाठी गिफ्ट आणतात. पण मित्रांनो, सायकोलॉजीनुसार जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यापासून लांब जाऊ इच्छिते, तेव्हा तुमचे हे प्रयत्न तिला अजून जास्त चिडवतात. तिला वाटतं तुम्ही तिच्यावर जबरदस्ती करत आहात. हा एक असा लूप आहे जिथे तुम्ही जेवढं जवळ जाता तेवढं ती लांब पळते. तिसरं वाक्य, तू खूप बदलला आहेस, तू आधीसारखा राहिलेला नाहीस. हे वाक्य म्हणजे गॅस लाइटिंगचा एक प्रकार आहे. खरं तर बदल ती झालेली असते, तिचं प्रेम कमी झालेलं असतं, पण स्वतःचा दोष लपवण्यासाठी आणि स्वतःला चांगलं ठरवण्यासाठी ती तुमच्यावर आरोप करते की तू बदलला आहेस. ती तुमच्या जुन्या चुका उकरून काढेल, ती अशा गोष्टीवरून भांडेल ज्याचा काहीच संबंध नाही. हे का केलं जातं? जेणेकरून तिला ब्रेकअप करताना असं वाटावं की मी नाही, त्यानेच मला सोडायला भाग पाडलं. हे स्वतःच्या मनाला शांत करण्यासाठी वापरलेलं एक सायकोलॉजिकल अस्त्र आहे. चौथं वाक्य, आपल्यात आता बोलण्यासारखं काहीच उरलं नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर काळजात चर्र होतं. विचार करा, ज्या व्यक्तीशी तुम्ही तासनतास बोलायचा, रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत गप्पा मारायच्या, तीच व्यक्ती आज म्हणते की बोलण्यासारखं काहीच उरलं नाही. याचा अर्थ असा नाही की तिच्याकडे शब्द संपलेत. याचा अर्थ असा आहे की तिला तुमच्याशी संवाद साधण्यात काहीच रस उरलेला नाही. जेव्हा दोन व्यक्तीमध्ये शांतता येते, तेव्हा ती एकतर खूप सुखावह असते किंवा खूप भयानक. जर ही शांतता तुम्हाला
टोचत असेल तर समजा तुमचं नातं व्हेंटिलेटरवर आहे. तिला आता तुमच्या जोक्सवर हसू येत नाही किंवा तुमच्या दुःखाची तिला काळजी वाटत नाही. संवाद संपला की नातं फक्त एक फॉर्मॅलिटी उरतं. 5वं वाक्य, मी खूप बिझी आहे, माझ्याकडे वेळ नाही. मिस्टर बीस्ट जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा तो कितीही बिझी असला तरी त्याच्या टीमसाठी वेळ काढतोच, कारण ती त्याची प्रायोरिटी आहे. तसंच प्रेमात असतं. जर ती म्हणते की ती सतत बिझी आहे तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही आता तिच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये नाही आहात. पूर्वी ती काम सोडून तुम्हाला भेटायला जायची, पण आता तिला साधा गुड नाईट मेसेजसाठीही वेळ मिळत नाही. सायकोलॉजी म्हणते माणूस कधीच इतका बिझी नसतो की त्याला आवडत्या व्यक्तीसाठी 5 मिनिट मिळू नयेत. बिझी हे फक्त एक गोंडस नाव आहे तुम्हाला टाळण्यासाठी. 6वं वाक्य, तू माझ्या आयुष्यात नसलास तर मी जास्त सुखी असते. हे वाक्य म्हणजे एक इमोशनल अब्यूज आहे. जेव्हा एखादी स्त्री हे वाक्य बोलते तेव्हा तिचा तुमच्याबद्दलचा आदर पूर्णपणे संपलेला असतो. तिला तुमचं अस्तित्व आता ओझं वाटू लागलं. तिला वाटतंय की तुमच्यामुळे तिची प्रगती थांबली आहे किंवा तुमच्यामुळे ती आयुष्याचा आनंद घेऊ शकत नाही. जेव्हा जोडीदाराला वाटतं की तुम्ही त्याच्या प्रगतीत अडथळा आहात तेव्हा तिथून सन्मानाने बाहेर पडणं हेच तुमच्यासाठी चांगलं असतं. कारण प्रेमात एकमेकांना साथ द्यायची असते, एकमेकांवर पश्चाताप करायचा नसतो. 7वं वाक्य, तुझ्यापेक्षा तर तो बरा आहे. सोशल सायकोलॉजीनुसार तुलना ही आनंदाची हत्या करते. जर ती तुमची तुलना तिच्या ऑफिस मधल्या कलिगशी किंवा एक्सची किंवा एखाद्या सेलिब्रिटीशी करून तुम्हाला कमी लेखत असेल तर समजा तिला तुमच्यात आता काही स्पेशल दिसत नाहीये. ती जाणीवपूर्वक तुम्हाला अशा गोष्टी सांगेल ज्यामुळे तुमचा सेल्फ इस्टीम, आत्मसन्मान कमी होईल. जेव्हा तिला तुमच्या गुणांपेक्षा इतरांचे गुण जास्त चांगले वाटू लागतात तेव्हा समजा तिचं मन आधीच दुसऱ्या कोणाकडे तरी किंवा दुसऱ्या विचारांकडे वळलं आहे. 8वं वाक्य, मला आता स्पेस हवा आहे, आपण थोडे दिवस बोलणं बंद करूया का? स्पेस हा शब्द ऐकायला खूप मॅच्युअर वाटतो, पण नात्याच्या शेवटच्या टप्प्यात तो ब्रेकअपचा समानार्थी शब्द असतो. तिला आता तुमच्या सहवासात गुदमरल्यासारखं होतंय. तिला स्पेस हवा आहे म्हणजे तिला तुमची आठवण येते का हे तपासून पाहायचं आहे. पण बहुतांश वेळा हा स्पेस म्हणजे हळूहळू नात्यातून कायमचं बाहेर पडण्याची एक तालीम असते. तिला एकदम नातं तोडून व्हिलन बनायचं नसतं, म्हणून ती काही दिवसाचा ब्रेक मागते, पण तो ब्रेक कधी संपत नाही. हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला कदाचित धक्का बसला असेल, पण मित्रांनो, सत्य कितीही कटू असलं तरी ते स्वीकारणं गरजेचं आहे. आता तुम्ही काय करू शकता? भीक मागू नका, प्लीज मला सोडून जाऊ नकोस असं म्हणून तुम्ही कधीच कोणाचं प्रेम मिळवू शकत नाही. उलट यामुळे तुमचा आदर अजून कमी होतो. जर तिला स्पेस हवा असेल तर तिला तो द्या पूर्णपणे. तिला कळू द्या की तुमच्याशिवाय तिचं आयुष्य कसं आहे. जर तिचं खरं प्रेम असेल तर ती परत येईल, नसेल तर ते तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. स्वतःवर गुंतवणूक करा, जिम लावा, नवीन कौशल्य शिका, तुमच्या करिअरवर लक्ष द्या. जेव्हा तुम्ही स्वतःला घडवता तेव्हा तुमची व्हॅल्यू वाढते. जर एखादी व्यक्ती तुम्हाला सन्मान देत नसेल तर तिच्या मागे धावण्यात अर्थ नाही. स्वतःवर प्रेम करायला शिका. एक नवीन आयुष्य, नातं तुटणं म्हणजे तुमचं आयुष्य संपणं नाही. कदाचित हे तुमच्या आयुष्यातील एका चांगल्या अध्यायाची सुरुवात असू शकते. तुम्ही एक असे पुरुष बना ज्याच्या मागे जग धावेल. तुम्हाला कोणामागे धावण्याची गरज पडणार नाही. लक्षात ठेवा, जो तुमची किंमत जाणत नाही तो तुमच्या प्रेमाच्या लायकीचाही नाही. तर मित्रांनो, तुमच्या नात्यात यातलं कोणतं वाक्य तुम्ही ऐकलं आहे का? कमेंट्स मध्ये तुमची स्टोरी शेअर करा. कदाचित तुमच्या कमेंटने कोणा दुसऱ्याला मदत होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, तुमची किंमत तुमच्या हातात आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.